शोरूम किती पण मोठं असू द्या, पण पावसाला की ताडपत्र लावावं लागतंय. हे आज पाहिलं आम्ही. मग निघालो पुढे, पण सिग्नल पडलं होतं. सो सगळ्यांनी सिग्नलचं पालन करा. परत सिग्नल सोडल्यावर आम्ही निघालो. हे मांजर आज काय हुडकत होतं मला तर काही कळत नव्हतं. तुम्हाला काय वाटतंय काय हुडकत होतं? पण मला तर वाटत होतं त्याला आज दूध दिलं नाही घरी म्हणून बाहेर आलं रस्त्यावरती. पण हे बघा आमचं रूममधलं कुत्रं खाऊन पिऊन कसं बसलंय मस्तपैकी. हे एक वडापावची व्हॅल्यू त्यांनाच माहिती जे रूमवर राहतात पोरं. मग आम्ही एक वडापाव खाऊन निघालो बघा परत बाहेर. आज वातावरण मस्त होतं म्हणून आम्ही बाहेर एक शूट करायला जाणार होतो. पण एवढं पाऊस लागला की आम्ही मध्येच थांबलो. पण पाऊस काही सोडत नव्हतं. पण आम्ही काय रिटर्न जायचं प्लॅन नव्हतं. आज काय पण करू शूट करणारच म्हणून आम्ही फिक्सच झालं होतं. शेवटी एक अर्धा तास खूप मोठा पाऊस पडला. मग त्यानंतर पाऊस थांबला. मग आम्ही निघालो शूटिंग करायला. मग तिथे गेल्यावर आपण शूट वगैरे केला मस्तपैकी. भारी व्ह्यू पण होता. मग रील्स पण काढलो आम्ही. आयुष्यात पैसा किती इम्पॉर्टंट आहे बघा. कारण ट्रेनमध्ये जाताना थर्ड एसीवाले झोपून जातात आणि जनरल डब्बेवाले थांबून धक्के खात जातात. सो दॅट्स वाय आयुष्यात काय पण करा पण पैसा कमवा. एवढंच सांगतो आज. टाटा. बाय बाय.